मी आलेली माझ्या माहेरी आणि मम्मी मी आलेली म्हणून बनवणार आहे गुलाबजामुन. आणि ती सध्या आता यूट्यूबवर रेसिपी बघते की कसे चांगले गुलाबजामुन बनवायचे आहेत ते. सो चलो आज बनवूयात गुलाबजामुन विथ मम्मी. गुलाबजामुन कसे बनवायचे त्याची रेसिपी. बाद इसमें इलायची पाउडर डाल के इसकी हमें हल्की से चिपचिपी चाशनी तैयार करनी है। चाशनी को साइड में रखते हुए हम जोपर्यंत ती व्हिडिओ बघते तोपर्यंत आपण केक खाऊन घेऊयात. जुगाड कैची नाही भेटली तर चाकूनी काम चालवून घ्यायचं. व्हेरी गुड. किती आहे? 1 किलो. 1 किलो. एक किलो पीठ. आणि याच्यात काय काय ऍड करावं लागतं? इथे इलायची, केसर, अजून दूध, तूप. ओके. तर मला हे दूध आवडत नाही म्हणून मम्मी याला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ लागली. हे पण खूप छान लागतं, जे की मला आवडतं. हेल्पसाठी इथं आले काकू आणि काकू माझ्यासाठी घेऊन आली आहे डाळिंब. चल मम्मी पटपट बसा. इथं गुलाबजामुनचं पाक बनवून घेऊयात. किती किलो आहे ते मैदा? 1 किलो. 1 किलो. त्याच्यासाठी किती पाहिजे साखर? 3. 1 किलो मैद्यासाठी घेऊयात 3 किलो साखर. आम्ही 3 किलो साखरमध्ये 5 ग्लास पाणी ॲड केलंय. मम्मीने लायटर पण धुवून काढलंय आणि उन्हात बाहेर ठेवलंय त्याला. इथं आहे लायटर. सो लायटर भेटले. आत्ता झालंय गॅस ऑन आणि त्याच्यावर ठेवूयात पाक. त्याला थोडंसं चम्मचनी फिरवून घ्यायचं. ओके. तो पीठ मळून झालंय आणि आता बनवून घेऊयात छोटे छोटे गुलाबजामुन लाईक दिस. इकडं होत आहे पाक आणि इकडं आम्ही घेतोय गुलाबजामुनला तळून तेलमध्ये. टिक्का कसं काय लागला त्यांना? असं एक खाली फिरवलं नाही लवकर. हे याला किती वेळ हो द्यायचा? अजून 10 मिनिटं. ज्वालामुखी कलर येऊस तर याला तेलमधून तळून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं ना. हो. आता हे पण झालं असेल. हो. आता याला काढून घेऊयात आणि देन इकडं ट्रान्सफर करूयात लाईक दिस. सो फायनली रेडी झाले आमचे गुलाबजामुन आणि या तुम्ही पण खायला सगळेजण.